नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? चला तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणजेच हळदी कुंकू संदर्भातच आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळलं, तर आपण सुरुवात करूया. हळदी कुंकू स्पेशल. मकर संक्रांतीत हळदी कुंकू का साजरी करतात? वाण काय देतात? या तारखेपर्यंत करता येणारा हळदी कुंकू, आज तुम्हाला मी त्याच्याबद्दल महत्त्व सांगणार आहे. आणि काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, तर त्याबद्दल मी आज खरंच छान अशी माहिती देणार आहे. तर हळदी कुंकू स्पेशल म्हणजे महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात येतो. हळदी कुंकू समारंभ का करावा? कुंकवाचे महत्त्व आणि उगम कधीपासून झाला? हळदी कुंकवात महिला वाण काय देतात? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर आपण स्टार्ट करूया. तर नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. महिला मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाचा समारंभाचे आयोजन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, मकर संक्रांतीत हळदी कुंकवाचा सण का साजरा केला जातो? पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असे मानले जाते. यावेळी हळदी कुंकवाचा सोहळा तुम्ही रथ सप्तमी 4 फेब्रुवारीपर्यंत करू शकता. हळदी कुंकू समारंभात वाण काय देतात? हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसे ईश्वरप्रती जीवाचा भाव वाढवण्यास सहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देताना नेहमी पत्राच्या टोकाच्या वाणाला आधार देऊन देतात. तर वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन, मन आणि धन ह्याच्या त्यागातून शरण येणे होय. पत्राच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास देणे शिकवणे. वाणाच्या रूपाने 10 दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शक रूपी सर्व प्रकारच्या आदिशक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते. तर बघितलंत ना, किती छान असं वाण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, किंवा हळदी कुंकू किती महत्त्वाचं आहे. तर ह्याच्या पुढचा अजून एक काळ असा आहे की हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फल प्राप्ती होते, म्हणजे दान सत्कारणी लागते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुहासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वाण देतात. संक्रांतीला वाण देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहे, शिवाय वाण देऊन आपल्या नात्यामधील गोडवा देखील जपतो. हळदी कुंकवाची लगबग प्रत्येकाच्या घरी सुरू असते. मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. तुम्ही हळदी कुंकवासाठी आपल्या आवडीनुसार वाणाची खरेदी करू शकता, किंवा आता सगळ्यांनी केली पण असेल. कमी खर्चात रोजच्या वापरात उपयोगी येतील असे वाण पाहूया. या वाणाचे पर्याय पाहून हळदी कुंकवासाठी घरी आलेल्या महिला खुश होतील. चला तर आपण पाहूया कोणते वाण तुम्ही देऊ शकता. तर तुम्ही गोल टिकली, चंद्रकोर, चौकोनी, खड्यांची अशा वेगवेगळ्या टिकल्यांचे पाकिट हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांसाठी देऊ शकता. साबणाचे खोके, अंघोळीचे साबण, भांडी घासण्याचे साबण असे रोजच्या वापरातील साबण ठेवण्यासाठी कामात येतात. हळदी कुंकवाच्या प्लास्टिकचा जो करंडा आहे, तुम्ही हळदी कुंकवासाठी देऊ शकता. खूप छान मार्केटमध्ये आलेले आहेत. प्लास्टिकचे डबे तुम्हाला 15 ते 20 रुपयामध्ये सहज मिळतील. चांगल्या रंगाच्या, चांगल्या क्वालिटीचे छोटेसे प्लास्टिकचे छोटे डबे महिलांना देऊ शकता तुम्ही. नंतर मेहंदी काढायला प्रत्येकालाच आवडते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही महिलांना मेहंदीचे कोन देऊ शकता. आजकाल प्लॅस्टिकच्या पिशव्या कोणीही वापरत नाही, तर कापडाची पिशवी ही उपयोगाची वस्तू म्हणून तुम्ही हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना देऊ शकता. नंतर बाजारात दिव्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. या दिव्यांचा वापर खास सण उत्सवांच्या दिवसात केला जातो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दिव्यांची निवड करू शकता. 20 रुपयात तुम्हाला 1 ते 2 दिवे सहज मिळतील. कापडाचे म्हणजे मोबाईलचे जे कवर किंवा साडीपासून बनवलेले मोबाईल कवर बरेच ट्रेंडिंग आहे. हे कवर तुम्ही कोणत्याही फोनसाठी वापरू शकता. तर हळदी कुंकवासाठी वाण आणि त्याचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला समजलंच असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.